नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण डिफरन्शिएशन चॅप्टर बघतो. डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 सुरू केली होती. टाईप फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हा जो काही टॉपिक आहे, ह्या टॉपिकवर आपले एक्सरसाइज 1.1 डिपेंड आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचा सब टाईप आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. टाईप फर्स्ट डी, याला टाईप फर्स्ट डी का नाव दिलंय ते बघूया आपण. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचं सब टाईप आहे, त्याला आपण नाव दिलंय टाईप फर्स्ट डी. टाईप फर्स्ट डी मध्ये आपण बघणार आहोत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हा क्वेश्चन असणार आहे. टाईप फर्स्ट डी नाव देण्यामागं आपण काय करणार, हे 3 फॉर्म्युला टाईप फर्स्ट डी मध्ये यूज करणार आहे. फर्स्ट आहे a to the power log of f of x to the base a which is equal to f of x. म्हणजे काय, a log a कॅन्सल होणार आहे आणि डायरेक्टली f of x येणार आहे. log of a to the base b याला आपण कसं लिहू शकतो, log a divided by log b. log of a to the base b असं तर काय लिहितो, log a divided by log b. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला आहे e to the power log x which is equal to x. म्हणजे e आणि log हे एकमेकांना कॅन्सल करतील आणि आन्सर येणार आहे x. e to the power log x असं तर असं आन्सर येणार आहे. हे 3 फॉर्म्युले यूज करून आपल्याला टाईप फर्स्ट डी चे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पहिले एक्झाम्पल दिलेले आहे, काय म्हणता येईल, लेट y which is equal to e to the power log of in bracket log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. आत्ताच आपण 3 नंबरचा फॉर्म्युला बघितला, काय e आणि लॉग बोथ आर कॅन्सल आणि आन्सर येते x. म्हणजे e आणि लॉग कॅन्सल होती, तुमचा आन्सर येणार आहे हा e आणि हा लॉग गेट कॅन्सल आउट, आन्सर येते लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. सिन्स तुम्ही रिझन काय लिहिणार आहे, e टू द पॉवर लॉग एक्स इज सेम ॲज एक्स. आता हे जे फंक्शन दिलेलं आहे सिम्प्लिफाय आहे का ते बघू. y विच इज इक्वल टू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज मायनस लॉग एक्स स्क्वेअरला आपण लिहू 2 लॉग एक्स. आता आपण याला असं का लिहितोय, कारण लॉग ऑफ ए टू द पॉवर बी इज सेम ॲज बी इंटू लॉग ए, म्हणून एक्स स्क्वेअरचा जो काही पॉवर 2 होता तो पुढे आला. म्हणजे तुमचं फंक्शन काय येत आहे, y विच इज इक्वल टू log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 log x. आपल्याला काय घ्यायचं, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजेच काय म्हणताय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. therefore dy by dx which is equal to d by dx of log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 log x. काय दिसतंय, जर टर्म बघितली ते 2 नंबरची सबट्रॅक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मसाठी सेपरेटली अप्लाय करून घेऊ. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 आणि लॉग एक्स मध्ये 2 कॉन्स्टंट आहे, लॉग एक्स हे फंक्शन आहे, 2 बाहेर घ्या, डेरिव्हेटिव्ह घ्या लॉग एक्स, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. ओके, मग याचा आन्सर येईल डी बाय डी एक्स विच इज इक्वल टू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला येणार आहे आपला लॉग एक्स एक्स रेश टू आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे आपला 2 लॉग एक्स 2 लॉग एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय, ह्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय, मल्टिप्लाय बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह येणार आहे तुमच्या लॉग एक्सचा मायनस 2 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय, 1/x. therefore dy by dx which is equal to 2 log x इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/x मायनस 2 बाय एक्स. म्हणजे आन्सर बघू, दोन्ही ठिकाणी 2 आहे, 2 बाहेर काढून घेऊ, आन्सर येईल लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स मायनस 1/x. पण आपण परत एकदा 1/x सुद्धा बाहेर काढू शकतो, म्हणजे dy बाय dx तुमचं फायनल आन्सर येणार आहे 2/x इन ब्रॅकेट लॉग एक्स मायनस 1. हे झालं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. सेकंड वन बघू. सेकंड क्वेश्चन आहे तुमचा लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर. लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर. लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय म्हणता येईल, लेट y which is equal to log of log x
टू द बेस ई स्क्वेअर. आपल्याकडे फॉर्म्युला आहे कशाचा? लॉग ऑफ ए टू द बेस बीचा. काय फॉर्म्युला आहे? लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी. बेस असेल तर आपण डिव्हिजन करून हा रूल अप्लाय करू शकतो. इथं बेस ई स्क्वेअर आहे, मग त्याला इन टर्म्स ऑफ सिम्प्लिफाय फॉर्म लिहून घेऊ. काय लिहिता? लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग ई स्क्वेअर. पुढं काय करू शकतोय? वाय विच इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज. लॉग ई स्क्वेअरला कसं लिहू शकतोय? पॉवर 2 येतो पुढे घेऊन 2 इंटू लॉग ई. कोणता फॉर्म्युला यूज केलाय तुम्ही? लॉग ऑफ ए टू द पॉवर बीचा. काय फॉर्म्युला आहे? बी लॉग ए. बरं, आणखीन आपल्याला काय माहिती? लॉग ईची व्हॅल्यू काय तुमची? 1 आहे. मग तुमचा आन्सर बघू काय येत आहे? वाय विच इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय 2. हे झालं फंक्शन. म्हणजेच काय म्हणताय पुढे याला? डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Therefore dy by dx which is equal to d by dx. So आता याला आपण असं लिहून घेऊ 1/2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. हे लिहिलं म्हणजे थोडं सिम्प्लिफाय जाईल, डिव्हिजन वगैरे करायची गरज पडणार नाही. कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटला बाहेर घ्या. 1/2 डेरिव्हेटिव्ह घेणार आहे लॉग ऑफ लॉग एक्स. आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. म्हणजे आधी आपण बाहेरच्या फंक्शनचा लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. म्हणजे काय? 1/2 इंटू या लॉगचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/log x. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? बाहेरच्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला मल्टिप्लाय बाय बाहेरच्या जो काही डेरिव्हेटिव्हचा लॉग घेतलाय तो काढून टाकू. काय शिकले फ्रेंड? लॉग एक्स. मग आता बघू 1/2 लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/x. हे झालं तुमचं dy बाय dx. म्हणजेच फायनल आन्सर काय आहे तुमचा? dy बाय dx विच इज इक्वल टू 1/2 x log x. आधी कॉन्स्टंट लिहिला, त्याच्यानंतर स्मॉल टर्म लिहिली, त्याच्यानंतर बिगर टर्म लिहिली. हे झालं तुमचं फायनल आन्सर सेकंड क्वेश्चनचं. पुढे बघू काय दिलेलं आहे. ओके, पुढचं जर एक्झाम्पल दिलं y विच इज इक्वल टू 25 लॉग ऑफ 5 sec x मायनस 16 लॉग ऑफ 4 tan x. थर्ड आणि फोर्थ नंबरचं एक्झाम्पल सेम आहे. आपण थर्ड एक नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि फोर्थ नंबरचा ॲज अ होमवर्क देतोय. आपल्याकडे इथे फॉर्म्युला दिलाय काय? ए टू द पॉवर लॉग ऑफ ए टू द एफ ऑफ एक्स. काय ते आन्सर? एफ ऑफ एक्स येणार आहे. आता हे जे फंक्शन दिलेलं आहे याला आधी लिहून घेऊ. काय लिहिता? लेट वाय विच इज इक्वल टू 25 टू द पॉवर लॉग ऑफ sec x to the base 5 minus 16 to the power log of tan x to the power 4. काय फॉर्म्युला तुमचा? ए टू द पॉवर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टू द बेस ए. इथं ए असेल तर इथं यायला पाहिजे. इथं काय तुमचा 25 म्हणजे इथं सुद्धा 25 आला पाहिजे. ते पॉसिबल नाही. पण 25 कशाचा स्क्वेअर आहे? 5चा स्क्वेअर आहे. 16 कशाचा स्क्वेअर आहे? 4चा स्क्वेअर आहे. मग बघू आपण कसं लिहिता येईल आपल्याला. 25 ला लिहिलं आपण 5 स्क्वेअर टू द पॉवर लॉग ऑफ sec x टू द बेस 5 मायनस 16 स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर लॉग ऑफ tan x टू द बेस 4. आणखीन आपल्याकडे हा एक रूल आहे. काय रूल आहे? ए टू द पॉवर m टू द पॉवर n. असं असेल तर कसं लिहितो? ए टू द पॉवर m इंटू n. मग बघा 5च्या डोक्यावर 2 आहे, 2च्या डोक्यावर परत लॉग ऑफ sec x टू द पॉवर 5 आहे. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. म्हणजे काय लिहिता येईल? y विच इज इक्वल टू 5 टू लॉग sec x टू log sec x to the base 5 minus 5 2 log sec x to the base 5 minus 4 into 2 log tan x to the base 4. आणखीन रूल माहिती कशाचा? a इंटू लॉग बी असेल तर काय लिहिता? लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. पुढे असेल तर मागं घेता, मागं असेल तर पुढे घेता. मग 2 हा पॉवर लॉगला अप्लाय करा. काय y विच इज इक्वल टू 5 लॉग ऑफ sec square x to the base 5 minus 4 log of tan square x to the base 4. sec x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहा किंवा sec square x ला दोन्ही सेम. हे झालं आपलं रफ वर्क. आधी ते रफ
मग आता बघू दिलेलं जे इक्वेशन आहे ते आपण इन टर्म्स ऑफ सिम्प्लिफाय फॉर्म लिहिलंय. मग आपल्याला आपला फॉर्म्युला यूज करता येतोय का ते बघूया. काय फॉर्म्युला दिलेला आहे आपला? a to the power log of a to the f of x. a to the power log of f of x to the base a. a log a. 5 log 5, 4 log 4 आहे म्हणजे f of x येणार आहे. 5 log 5 गेट कॅन्सल. काय शिल्लक राहील? x square x minus 4 log 4 गेट कॅन्सल. काय शिल्लक राहील? tan square x. काय फॉर्म्युला येणार आहे? a to the power log of f of x to the base a is same as f of x. दहावीला आपण काही फॉर्म्युले बघितले ट्रिग्नोमेट्रिकचे आणि ट्रिग्नोमेट्रिकचा फॉर्म्युला काय आहे? 1 प्लस tan स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू जर सेक स्क्वेअर थिटा येत असेल तर tan स्क्वेअर थिटाला तिकडे घेऊन जाऊ. म्हणजे काय? सेक स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू काय येणार तुमची? 1 येणार आहे. पण आपला y काय आहे? y आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे y ची व्हॅल्यू आली 1. मग दिलेलं फंक्शन होतं कॉम्प्लिकेटेड ते इन टर्म्स ऑफ सिम्प्लिफाय फॉर्म झालंय. पण आपला प्रश्न काय? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करता? dy बाय dx विच इज इक्वल टू d बाय dx ऑफ 1. dy बाय dx विच इज इक्वल टू कॉन्स्टंट फंक्शन आहे 1 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आहे तो 0. हे झालं तुमचं फायनल आन्सर थर्ड नंबरच्या क्वेश्चनचं. सिमिलरली तुम्ही फोर्थ नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. इथं काय 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2 चा स्क्वेअर. 9 कशाचा आहे? 3 चा स्क्वेअर. आणि तुम्हाला सगळ्यांना काय फॉर्म्युला माहिती आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू काय? 1. म्हणजे चौथ्याचा डेरिव्हेटिव्हचा आन्सर सुद्धा काय येणार आहे? 1 येणार आहे. जसं आपण थर्ड सॉल्व्ह केला तसं तुम्ही फोर्थ वन ॲज अ प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करणार आहात. लास्ट क्वेश्चन बघूया. बघा आता लास्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. लेट y which is equal to a to the power a to the power log of cot x to the base a. म्हणजे आपण कशाचा विचार करणार आहे? फक्त याचा. मग बघा a log cot x to the base a. मग बघू काय होईल? ही जी टर्म ही ॲज इट इज राहून दे. फर्स्ट ए तसाच, फक्त ह्या सेकंड एचा जर आपण विचार केला a to the power log of f of x to the base a. a log a both are cancel. आन्सर येणार तुमचं cot x. फॉर्म्युला कोणता यूज केलाय? हा यूज केला ऑलरेडी आपण तो लिहिलाय. तुमचं हे फंक्शन ह्या फॉर्म मध्ये आलं तर तुम्ही काय म्हणणार आहात त्याला? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx which is equal to a to the power cot x आणि a raised to x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला d by dx which is equal to d by dx. So a to the power cot x. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे. काय आहे? a to the power x चा डेरिव्हेटिव्ह आहे a to the power x log a. a to the power cot x into log a. कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे? a to the power x. पॉवरचा घेतला आहे का? नाही. d by dx ऑफ डेरिव्हेटिव्ह येणार आहे cot x चा. dy by dx which is equal to a to the power cot x into log a आणि cot x चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस cosec स्क्वेअर x. मग बघू पहिल्यांदा काय करता येईल? निगेटिव्ह सिम्बॉल घेऊ. त्यानंतर काय घेऊ? cosec स्क्वेअर x घेऊ इंटू a to the power cot x इंटू log a. हे झालं आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.1 ही कंप्लीट केलेली आहे. एक्सरसाइज 1.1 ही कशावर डिपेंड होती? टाईप फर्स्ट वर डिपेंड होती. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. त्याचे आपण पहिला टाईप बघितला फर्स्ट ए, दुसरा बघितला फर्स्ट बी, तिसरा बघितला फर्स्ट सी आणि आता चौथा बघितला आपण फर्स्ट डी. म्हणजेच काय? याचे किती टाईप झाले? 4 सब टाईप झाले. आता हे जे सब टाईप हे पुस्तकामध्ये कुठेही दिलेलं नाही, पण आपण हे सब टाईप केले का? कारण फर्स्ट ए मध्ये आपण स्पेसिफिक फॉर्म्युले वापरतोय. फर्स्ट बी मध्ये वेगळे, फर्स्ट सी मध्ये वेगळे, फर्स्ट डी मध्ये वेगळे. जर आपण त्याचे टाईप केले तर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बऱ्यापैकी कळणार आहे की कुठं आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो. आणि एक्सरसाइज मध्ये जर 1.1 एक्सरसाइज बघितले तर आपण 60 ते 70 एक्झाम्पल होते. आपण सगळ्यात जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आपली एक्सरसाइज 1.1 कंप्लीट झाली. आपलं टाईप फर्स्ट हा जो टॉपिक होता टाईप फर्स्ट तो कंप्लीट झाला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं टाईप बघणार आहोत आणि त्याला आपण नाव देणार आहोत टाईप सेकंड. जसा टाईप फर्स्ट महत्वाचा होता तसंच आपला टाईप सेकंड सुद्धा पुढे महत्वाचा असणार आहे.
ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.